नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहतो आपण या व्हिडिओमध्ये क्लास SYBSE सेमिस्टर 3 चं कॅल्क्युलस ऑफ सेव्हरल व्हेरिएबल याच्यामधला युनिट 2 जॅकोबियन्स अँड कंपोजिट फंक्शन अँड मीन व्हॅल्यू थेरम मधला तुम्हाला पाहायचा आता सेकंड व्हिडिओ कंपोजिट फंक्शन. फर्स्ट व्हिडिओ मध्ये पाहिला आपण जॅकोबियनची डेफिनेशन. ठीक आहे, आता पाहूया आपण कंपोजिट फंक्शन. आता कंपोजिट फंक्शन काय लागतं तुमच्याकडे बघा, एक u हा फंक्शन आहे ऑफ टू व्हेरिएबल x y and x y function of real variable आहे t मध्ये, then u is said to be composite function. याच्यामध्ये काय होतं की तुमच्याकडे u फंक्शन आहे कशामध्ये आहे x आणि y मध्ये, x फंक्शन कशामध्ये आहे t आणि y फंक्शन कशामध्ये आहे t, म्हणजे x आणि y फंक्शन कशामध्ये t. तर आपण सांगू शकतो काय बघा, फंक्शन ऑफ फंक्शन u हा xy मध्ये आहे, xy हा t मध्ये आहे, तर याला म्हणतो आपण काय, u इज अ कंपोजिट फंक्शन ऑफ t व्हेरिएबल. ठीक आहे. आता दुसरं बघा, आपल्याला तीन व्हेरिएबल असेल तर बघा, एक w फंक्शन आहे, इथं w फंक्शन आहे. w इज अ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल u अँड v. बघा w जो फंक्शन आहे u आणि v मध्ये आहे, अँड u v आर अ फंक्शन ऑफ टू व्हेरिएबल कशामध्ये आहे ते x आणि y. इथं x आणि इथं y. तर आपण म्हणू शकतो काय, w इज अ कंपोजिट फंक्शन ऑफ व्हेरिएबल x आणि y. म्हणजे w टू डायरेक्ट कुठे झाला आपण x मध्ये, कोणाला u आणि v. याला म्हणतो आपण फंक्शन ऑफ फंक्शन, म्हणजेच काय कंपोजिट फंक्शन. याचं मीनिंग आता बघा, तुमच्याकडे साइन x आहे, साइन e रेस टू x. मेन फंक्शन कोण आहे साइन x आणि त्याच्यामध्ये कोण आहे e रेस टू x. याला म्हणतो आपण कंपोजिट फंक्शन, फंक्शन ऑफ फंक्शन. ओके. तर आता बघा, याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट रूल पाहिजे आहे चेन रूल. आपल्याकडे टू चेन रूल आहे की दोन आहे बघा. इथं तुमच्याकडे u फंक्शन आहे, तो फंक्शन x आणि y मध्ये असेल, आणि x जो आहे तो t मध्ये आहे, y जो आहे t मध्ये. त्यासाठी फर्स्ट चेन रूल तुमच्याकडे वापरायचे आहे. दुसरी चेन आहे तुमच्याकडे रूल कशासाठी, w इक्वल टू uv आणि u जो आहे xy. बघा x जो आहे तुमच्याकडे, म्हणजे u जो लास्टचा फंक्शन असेल तो परत टू व्हेरिएबल मध्ये आहे, आणि फर्स्ट चेन मध्ये काय तुमच्याकडे फक्त एकाच व्हेरिएबल मध्ये. आता पाहूया आपण u इक्वल टू एफ ऑफ एक्स. याचा मिनिंग काय होतो की u जो फंक्शन आहे तो कशामध्ये x आणि y मध्ये, म्हणजे आपण इथे लिहिलंय इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स वाय. बघा, अँड x फंक्शन कशामध्ये t मध्ये आहे, y फंक्शन हे साय ऑफ t मध्ये आहे, डिफरन्शियल फंक्शन ऑफ t, देन अ कंपोजिट फंक्शन ऑफ u इक्वल टू. आता मी x ची व्हॅल्यू पुट केली काय फाय ऑफ t, आणि y ची व्हॅल्यू पुट साय ऑफ t इज अ डिफरन्शिएबल फंक्शन t. देन तर तुमच्याकडे बघा du अपॉन dt कसा येतो. पहिला आपण कसं जाणार की t पर्यंत जाण्यासाठी किती वे आपल्याकडं, फर्स्ट वे. तर कसं जाणार पहिलं बघा, u टू x जाणार, त्याला घेणार आपण डाबा u टू डाबा x इंटू, परत काय जाणार x टू t जायचं, तर आपण जनरल डेरिव्हेटिव्ह घेणार dx बाय dt. पहिला वे संपला. परत आपल्याला u टू t पर्यंत जाण्यासाठी हा दुसरा वे आहे. परत कसं जाणार आपण बघा, प्लस परत u टू y जाणार, डाबा u टू डाबा y. परत बघा इथं जनरल डेरिव्हेटिव्ह dy टू dt. हा झाला तुमच्याकडे चेन रूल फर्स्ट. याला आपण पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये पण लिहू शकतो काय, डाबा u अपॉन डाबा t जर लिहायचं असेल तर बघा, u टू डायरेक्ट जायचं सेम, डाबा u अपॉन डाबा x इंटू डाबा x अपॉन डाबा t, प्लस डाबा u अपॉन डाबा y डाबा y अपॉन डाबा t. सेम आहे, फक्त बघा इथं जर जनरल डेरिव्हेटिव्ह असेल तर तुमच्याकडे हा टर्म जो आहे तो जनरल डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. जर तुमच्याकडे इथं पार्शियल डेरिव्हेटिव्ह असेल तर ही टर्म पण काय घ्यायची तुमच्याकडे, पार्शियल टर्म्स. तर आपला हा व्हिडिओ आज आहे की चेन रूल फर्स्ट वरचे एक्झाम्पल. चेन रूल पण सेकंड आहे, तर आपण पाहूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये चेन रूल सेकंड. दोघात फरक एवढा सांगतो फक्त की तुमच्याकडे बघा, हा w फंक्शन आहे तो कशामध्ये आहे, u आणि v मध्ये आहे, आणि जो u फंक्शन आहे तो x आणि y मध्ये आहे. इथं जो v फंक्शन आहे x आणि y मध्ये. बघा इथं काय होता, फक्त एकाच t होता, इथं दोन आहे x आणि y. तर इथं बघा, इथं पण सेम आहे काय, तुमच्याकडं w टू कुठे जायचंय, मला w टू x जायचंय, तर एक सांगून देतो तुम्हाला, डाबा w टू डायरेक्ट डाबा x जायचंय. तर तुम्हाला किती वे आहेत बघा, पहिला w टू x जायचं हा पहिला वे, आणि w टू x जायचं हा दुसरा वे. ओके, जेवढे वेज असतील तेवढ्या वेची ऍडिशन करायची. तर पहिला वे बघा, कुठं गेलो मी, w टू x गेलो, सॉरी w टू u गेलो, डाबा w टू डाबा u गेलो, नंतर मग u टू x जायचंय, तर डाबा u टू डाबा x, लगेच प्लस. पहिला वे संपला. जेवढे वेज असतील तेवढे वेळी आपण ऍडिशन करणार. पण दुसऱ्या वेळी काय बघा, w टू v जाणार, डाबा w टू कुठे गेलो मी, v गेलो, इंटू परत v टू कुठे जाणार आता x, डाबा v टू डाबा x. म्हणून बघा इथं
डाबा डब्ल्यू अपॉन डाबा एक्स काय आला तुमच्याकडे हा सेम डाबा डब्ल्यू अपॉन डाबा वाय. तर आपला W2 वाय जायचं तर पहिला वे आणि हा W2 जायचं तर हा दुसरा वे. ओके, तर आपण ते त्यावेळेस पाहूया. बघा आता क्वेश्चन फर्स्ट पाहूया आपल्या. काय तुमच्याकडं dz अपॉन dt काढायचं आहे म्हणजे जनरल डेरिव्हेटिव्ह काढायचं आपल्याला. तर क्वेश्चन काय आहे dz अपॉन dt काढायचं z इक्वल टू गिवन. बघा गिवन किती आहे z इक्वल टू एक्स वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर वाय. ओके, नंतर आता बघा हा z फंक्शन झाला आणि नंतर काय तुमच्या x इक्वल टू काय आहे at स्क्वेअर आणि y इक्वल टू किती आहे 2at. याचा मिनिंग काय झाला बघा z जो फंक्शन आहे z इज अ फंक्शन ऑफ बघा z फंक्शन जो आहे कशामध्ये x z फंक्शन इज ऑफ x अँड y व्हेरिएबल आर व्हेरिएबल. ओके, x आणि y व्हेरिएबल मध्ये आहे. आता दुसरं काय तुमच्याकडं x फंक्शन आहे x अँड y फंक्शन इन t व्हेरिएबल. ठीक आहे, म्हणजे काय झालं तुमच्याकडे बघा मेन फंक्शन कोण झाला z. इथं z कशामध्ये आहे x आणि y मध्ये. ओके, नंतर x फंक्शन कशामध्ये आहे t मध्ये, y फंक्शन कशामध्ये आहे t मध्ये. तर तुम्हाला काढायचंय काय dz अपॉन dt. तर बघा डायरेक्ट आता dz टू dt काढायचंय म्हणजे z टू t काढण्यासाठी पहिला वे किती तुमच्याकडं बघा डाबा z अपॉन डाबा x. आता इथं dz अपॉन d जनरल डेरिव्हेटिव्ह असेल तर इथं पण काय वापरतो आपण जनरल डेरिव्हेटिव्ह किती तुमच्याकडे dx अपॉन dt प्लस परत सेम काय तुमच्याकडे दुसरा वे किती आहे बघा z टू y डाबा z टू डाबा y जा इंटू dy टू dt. आपल्याला याची व्हॅल्यू काढायची बघा dz अपॉन dt काढायचं होतं तर हा फॉर्म्युला बनला आपल्याकडे. आता याच्या सगळ्या व्हॅल्यू काढून घेऊया आपण. बघा पहिली व्हॅल्यू काढली मी काय डाबा z अपॉन डाबा x. तर तुमच्याकडं z किती आहे इथं बघा z इक्वल टू किती एक्स वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर वाय. इथून काढू शकतो आपण काय डाबा z अपॉन डाबा x ही पहिली व्हॅल्यू. तर किती तुमच्याकडे डाबा z अपॉन डाबा x. तर डाबा z अपॉन डाबा x म्हणजे पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x. तर y कॉन्स्टंट राहील पहिल्या टर्म मध्ये y कॉन्स्टंट y स्क्वेअर आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस y कॉन्स्टंट आणि x स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2x. तर टोटल बघा y स्क्वेअर प्लस 2xy. हा काय झाला तुमच्याकडे डाबा z अपॉन डाबा x. परत सेम तुमच्याकडे काय करायचं होता डाबा z अपॉन डाबा y काढायचंय बघा इथं दुसरं. तर काय तुमच्याकडे डाबा z अपॉन डाबा y विथ रिस्पेक्ट आता z विथ रिस्पेक्ट टू y काढायचं तर x तुमचा कॉन्स्टंट राहील. तर सांगा x किती आला बघा x कॉन्स्टंट राहील y स्क्वेअर चा डेरिव्हेटिव्ह 2y प्लस आता कोण x स्क्वेअर कॉन्स्टंट आणि y चा डेरिव्हेटिव्ह 1. तर हा टोटल किती आला तुमच्याकडे x स्क्वेअर प्लस 2xy. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचं आहे याचा. आता बघा हे दोन व्हॅल्यू काढल्या. आता कोणती व्हॅल्यू काढायची आपल्याला dx अपॉन dt आणि dy अपॉन dt. परत सेम तुमच्याकडे x इक्वल टू किती आहे at स्क्वेअर. जर याचा मी dx अपॉन dt काढला याला x ला विथ रिस्पेक्ट टू 2 केला तर a कॉन्स्टंट आणि t चा स्क्वेअर किती तुमच्याकडे 2t म्हणजे किती आला तुमच्याकडे 2at. परत सेम y इक्वल टू किती तुमच्याकडे 2at आहे. ओके, तर dy अपॉन dt किती येईल तुमच्याकडे बघा 2a कॉन्स्टंट आणि t चा डेरिव्हेटिव्ह 1 इक्वल टू किती आला 2a. आता या सगळ्या व्हॅल्यू आपण पुट करून देऊया याच्यामध्ये इक्वेशन मध्ये. पुट द अबो व्हॅल्यू इन इक्वेशन 1. हे टाकायची गरज नाही तुम्ही व्हॅल्यू काढला डायरेक्ट पुट केलं तर चालतं. सांगा dz अपॉन dt इक्वल टू आता बघा dx अपॉन dz ची डाबा z अपॉन डाबा x ची व्हॅल्यू किती आलेली तुमच्याकडे y स्क्वेअर प्लस 2xy. ओके, आता इंटू dx अपॉन dt ची व्हॅल्यू किती आलेली 2at. ओके, प्लस सेम आता dz अपॉन dy ची व्हॅल्यू किती आलेली x स्क्वेअर प्लस 2xy आणि तुमच्याकडे किती आता dy अपॉन dt ची व्हॅल्यू किती आलेली आहे 2a. आता आपल्याला आन्सर xy मध्ये बघा dz अपॉन dt म्हणजे सगळं आन्सर कशामध्ये आलं पाहिजे t मध्ये. तर तुम्ही इथं काय करणार होता dz अपॉन dt इक्वल टू तर इथं बघा आता आपल्याकडे काय t मध्ये आन्सर आणायचंय तर आपल्याला y आणि x ची व्हॅल्यू पुट करावं लागेल. तर इथं बघा y इक्वल टू काय होतं x इक्वल टू काय होतं तुमच्याकडे x इक्वल टू at स्क्वेअर आणि y इक्वल टू काय 2at. हे पुट करा आता इथं जिथे जे असेल तिथं. तर काय तुमच्याकडं y स्क्वेअर म्हणजे कोण इथं 2at चा स्क्वेअर
ब्रॅकेटमध्ये प्लस 2 इंटू परत x ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं 80 चा स्क्वेअर, y ची व्हॅल्यू किती आहे 280. ओके, नंतर ह्या ब्रॅकेटला किती मल्टिप्लाय आहे 280, याला नंतर मल्टिप्लाय करू. परत सेम x स्क्वेअर म्हणजे कोण तुमच्याकडं x स्क्वेअर म्हणजे कोण 80 चा स्क्वेअर प्लस 80 चा स्क्वेअर प्लस 2 इंटू x ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडं 80 चा स्क्वेअर, y ची व्हॅल्यू किती आहे 280. ओके, या सगळ्याला मल्टिप्लाय किती तुमच्याकडे 2 इंटू a. फक्त आता कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. बघा कॅल्क्युलेशन मध्ये काय तुमच्याकडे 280 चा स्क्वेअर म्हणजे किती 4a स्क्वेअर t स्क्वेअर प्लस परत सेम इथं काय तुमच्याकडं हा 2 आहे, हा 2 किती झाला 4 आणि नंतर a इंटू a किती झालं तुमच्याकडे a स्क्वेअर आणि t इंटू t किती झाला t क्यूब इंटू 280 प्लस परत सेम आता ह्या 80 स्क्वेअर म्हणजे काय तुमच्याकडे a स्क्वेअर आणि नंतर t स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर पर किती झाला 4 प्लस परत सेम बघा आता 2 इंटू 2 4 a इंटू a स्क्वेअर t स्क्वेअर इंटू t किती तुमच्याकडे t क्यूब आणि इथं किती झालं तुमच्याकडे 2a. आता आपण मल्टिप्लाय करून घेऊया या 2a नी किती तुमच्याकडे बघा 280 मल्टिप्लाय केलं तर किती झाला 8a क्यूब t क्यूब प्लस परत 8a क्यूब t रेज टू 4 प्लस झालं मल्टिप्लाय परत 2a नी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा किती 2a 2 किती झालं तुमच्याकडे आता 2a क्यूब t रेज टू 4 प्लस किती तुमच्याकडे 8a क्यूब t क्यूब. ओके, हा तुमच्याकडे आन्सर आला. ठीक आहे, ही कशाची व्हॅल्यू आहे dz अपॉन dt ची व्हॅल्यू. ओके, असं आपण सॉल्व्ह करू शकतो. आता हे सगळं आन्सर तुमचा t मध्ये आला. पुढे जर सॉल्व्ह होत असेल तर सॉल्व्ह करा, नसेल होत तर करू नका. ठीक आहे, इथं पण बघा 8a क्यूब t क्यूब आहे, इथं पण 8a क्यूब t क्यूब आहे, तर आपण असं पण लिहू शकतो काय 16a क्यूब t क्यूब प्लस 8a क्यूब t रेज टू 4 प्लस आता 2a क्यूब आहे तर इथे किती तुमच्याकडे 10a क्यूब t रेज टू 4 असं पण आन्सर येऊ शकतं. ठीक आहे, हा झाला तुमच्याकडे dz अपॉन dt वर. आपण बघूया आता नेक्स्ट क्वेश्चन. बघा हा नेक्स्ट क्वेश्चन आहे जे z इक्वल टू f ऑफ x, y x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आहे. बघा इथं z जो फंक्शन आहे मेन कोण तुमच्याकडे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. याचा मिनिंग काय झाला z फंक्शन आहे तो कशामध्ये आहे x आणि y मध्ये. ओके, अँड x इक्वल टू काय तुमच्याकडे t स्क्वेअर प्लस 1 y इक्वल टू 2t. याचा मिनिंग काय झाला x कशामध्ये आहे आता t मध्ये आणि y कशामध्ये आहे t मध्ये. तर आपण सेम चेन रूल फर्स्ट वापरू शकतो. बघा वापरलं तर तुमच्याकडे बघा हे गिवन आहे f ऑफ x इक्वल टू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. x ची व्हॅल्यू आहे t स्क्वेअर आणि y ची व्हॅल्यू आहे 2t. त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला मी फर्स्ट. बघा काय काय व्हॅल्यू काढावं लागतं आपल्याला. पहिलं डॅबा z अपॉन डॅबा x काढावा लागतो. तर z किती तुमच्याकडे x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. तर डॅबा z अपॉन डॅबा x किती 2x आणि डॅबा z अपॉन डॅबा y किती तुमच्याकडे 2y. सेम आता t ची व्हॅल्यू काढून घेऊया. तुमच्याकडे x इक्वल टू किती आहे t स्क्वेअर प्लस 1 आहे आणि याचा जर घेतला मी dx अपॉन dt तर किती येईल तुमच्याकडे 2t येईल आणि प्लस 1 चा 0. परत y इक्वल टू किती तुमच्याकडे 2t आहे तर dy अपॉन dt किती येईल तुमच्याकडे 2. ओके, आता हे कोणत्या कोणत्या व्हॅल्यू आल्या बघा आपल्याला एवढ्या व्हॅल्यू लागणार आहे dx अपॉन dt आणि नंतर dy अपॉन dt. या चार व्हॅल्यू काढून घेतल्या. बघा z इज अ फंक्शन ऑफ xy and xy are function of t. z is a composite function of t direct by using chain rule first. बघा चेन रूल मध्ये काय तुमच्याकडे की z पर्यंत जायचं आहे तर किती dz अपॉन dt काढायचं आहे. तर कसं तुमच्याकडे पहिला वे z टू x जा डॅबा z अपॉन डॅबा x नंतर x टू t जाण्यासाठी आपला जनरल डेरिव्हेटिव्ह आहे तर dx अपॉन dt प्लस परत सेम आपल्याला t पर्यंत जायचं आहे तर दुसरा वे कोणता आहे तुमच्याकडे z टू y जा डॅबा z अपॉन डॅबा y आणि नंतर dy अपॉन dt. हा फॉर्म्युला आला तुमच्याकडे. या फॉर्म्युल्यात व्हॅल्यू पुट करा. व्हॅल्यू पुट केलं मी पहिलं काय dz अपॉन dx व्हॅल्यू किती आली 2x, dx अपॉन dt ची व्हॅल्यू आली 2t, परत dz अपॉन dy ची व्हॅल्यू आली 2y आणि नंतर 2. कॅल्क्युलेशन केलं बाकी किती आलं तुमच्याकडे हे कॅल्क्युलेशन करून 2 into 2 4x t प्लस 4y. आता आपल्याला काय करायचं आहे सगळं आन्सर x आणि सगळं आन्सर आपल्याला t मध्ये आणायचं आहे. तर तुम्हाला हा इथं आला x आलाय आणि इथं आला तुमच्याकडे y. मग x ची व्हॅल्यू आपल्याला गिवन क्वेश्चन मध्ये दिलेली ती पुट करा. बघा x ची व्हॅल्यू पुट केली मी इथं. असं पण करू शकतो इथं
काय तुमच्याकडे 4 जर मी कॉमन काढला तर xt राहिला आणि प्लस इथं काय राहिला y. आता मग x ची व्हॅल्यू पुट करा, किती तुमच्याकडे x ची व्हॅल्यू इथं बघा xt प्लस y, x ची व्हॅल्यू आहे t² प्लस 1 इंटू टी आणि प्लस y ची व्हॅल्यू आहे 2t. क्वेश्चन मध्येच आहे. आता काय करायचं आपल्याला, कॅल्क्युलेशन केलं 4 ने मध्ये मल्टिप्लाय केलं, तुमच्याकडे 4 ने मल्टिप्लाय करून हे कॅल्क्युलेशन केलं तर किती आलं तुमच्याकडे हे. ठीक आहे. आता हे आल्यानंतर बघा ही झाली तुमच्याकडे dz अपॉन dt ची व्हॅल्यू आलेली. ठीक आहे, हे आन्सर आला, पण त्यांनी पुढे दिलेलं आहे ऍट t इक्वल टू 1. तर आपल्याला काय घ्यायचं, t इक्वल टू 1 घ्यायचं आहे. मग याच्यामध्ये काय dz अपॉन dt मध्ये t इक्वल टू 1 पुट करा. तर काय तुमच्याकडे बघा dz अपॉन dt ऍट अ पॉइंट t इक्वल टू 1. तर कसं सॉल्व्ह करणार आता, 4 t क्यूब म्हणजे कोण 1 चा क्यूब प्लस 3 इंटू टी ची व्हॅल्यू 1 इक्वल टू किती 4 इंटू 1 चा क्यूब 1 प्लस 3 इंटू 1 3 इक्वल टू 4 इंटू 4 इक्वल टू 60. मग किती आले सर आपल्याकडे 60. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, सेम आहे बघा. पुढच्या क्वेश्चन मध्ये काय दिलं तुम्हाला, du बाय dt काढायचं. तर u फंक्शन दिला काय x क्यूब प्लस y क्यूब दिलाय. ठीक आहे. मेन जो फंक्शन तो काय आहे x आणि y मध्ये आहे. आता पुढे बघा x फंक्शन कशामध्ये आहे t मध्ये आणि y फंक्शन कशामध्ये आहे t मध्ये. तर a आणि b तर कॉन्स्टंटच राहतात, परत सेम t आणि हे पण t. तर आता आपल्याला काय काय करावं लागतं बघा. पहिला हा जो u फंक्शन आहे त्याला विथ रिस्पेक्ट टू x एकदा काढून घ्या. हा u फंक्शन आहे त्याला विथ रिस्पेक्ट टू एकदा y काढून घ्या. म्हणजे आपल्याला चेन रूल फर्स्ट मध्ये लागणार आहे. तर तुमच्याकडे बघा हा काय u इक्वल टू किती आहे x क्यूब प्लस y क्यूब. u इक्वल टू x क्यूब प्लस y क्यूब आहे. तर डॅबा बाय डॅबा एक्स किती तुमच्याकडे 3x स्क्वेअर आणि डॅबा बाय डॅबा y किती तुमच्याकडे 3y स्क्वेअर. पण विथ रिस्पेक्ट टू x घेतला तर y ची टर्म कॉन्स्टंट राहील, विथ रिस्पेक्ट टू y घेतला तर x ची टर्म कॉन्स्टंट राहील. बघा आला काही टर्म 3x स्क्वेअर 3y स्क्वेअर. आता पुढे काय करायचं आपल्याला बघा, x इक्वल टू किती दिलेला आहे a cos t दिलाय. ओके, याला जर मी काय काढलं dx अपॉन dt काढला तर किती येतो तुमच्याकडे a कॉन्स्टंट आणि cos चा डेरिव्हेटिव्ह किती sin t आला आपल्याकडं. परत सेम तुमच्याकडे काय y दिलेला आहे, y किती आहे b sin t आहे इक्वल टू इम्प्लाय. परत dy अपॉन dt काढायचं, या y ला विथ रिस्पेक्ट टू 2 घ्या. तर b कॉन्स्टंट आहे आणि sin t चा डेरिव्हेटिव्ह किती असतो मायनस cos t. मग आपण मायनस समोर घेऊया cos t झालं. या 4 व्हॅल्यू आपल्याकडे आल्या, फर्स्ट सेकंड थर्ड आणि हे 4. तर चेन रूल बघा, u इज अ फंक्शन ऑफ xy आणि xy इज अ फंक्शन ऑफ t. u is a composite function of t by using chain rule first. आता chain rule first आपण फॉर्म्युला बनवतो कसं, du by dt equal to w by x dx upon dt plus w upon y into dy by dt. आता व्हॅल्यू पुट केल्या मी इथं बघा, du by dx व्हॅल्यू किती आहे 3x स्क्वेअर, नंतर dx upon dt व्हॅल्यू किती आहे मायनस a sin t प्लस 3y स्क्वेअर. बघा du by dy 3y स्क्वेअर into b. आता सॉल्व्ह केलं तर काय तुमच्याकडे 3x स्क्वेअर. आपला आन्सर कशामध्ये आणायचा आहे आता t मध्ये. तर हा x च्या जागी काय पुट करा बघा, x ची व्हॅल्यू काय दिली तुम्हाला x ची a cos t आणि y चे b sin t. इथं पुट करून द्या परत बघा, x स्क्वेअर म्हणजे कोण a स्क्वेअर cos स्क्वेअर t, नंतर इथं 3y स्क्वेअर म्हणजे कोण 3b स्क्वेअर sin स्क्वेअर t. हे सॉल्व्ह केलं बघा, कॉमन निघत असेल ते कॉमन काढा आणि बाकी तुमच्याकडे हे कॅल्क्युलेशन आलं. ओके, अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन करायचं आपल्याला. ठीक आहे. बघा इथं कॅल्क्युलेशन मध्ये काय तुमच्याकडे 3 कॉमन आहे, परत इथं तुमच्याकडे कोण आहे cos कॉमन आहे, sin कॉमन आहे. कॉमन काढल्यानंतर इथं काय राहिलं तुमच्याकडे या टर्म मध्ये बघा b इंटू b हा काय झाला b क्यूब आणि a इंटू a झाला a क्यूब. या टर्म राहिल्या, हा झाला तुमच्याकडे आन्सर. आता अजून पुढचा क्वेश्चन पाहूया आपण. काय तुमच्याकडे इफ u इक्वल टू बघा u इक्वल टू काय दिलाय, u इक्वल टू गिवन 2x स्क्वेअर मायनस yz प्लस xz चा स्क्वेअर. ओके, आता हा u फंक्शन आहे आणि x व्हॅल्यू किती दिले तुम्हाला 2 sin t आणि y इक्वल टू किती दिलाय t स्क्वेअर मायनस t प्लस 1 आणि z किती दिलाय तुम्हाला e मायनस 3t. आता याचा बघा मिनिंग काय झाला, u फंक्शन आहे तुमच्याकडे कशामध्ये x y आणि z मध्ये. आपण दोन व्हेरिएबल मध्ये पाहिलं आणि तुमच्याकडे बघा x फंक्शन आहे t मध्ये, y फंक्शन आहे t मध्ये आणि z फंक्शन आहे t मध्ये. तर त्यांनी विचारलं काय की डायरेक्ट विचारलं त्यांनी du by dt ऍट पॉइंट t इक्वल टू 0. तर आपल्याला काय करायचं du by dt काढायचं. तर बघा मेन फंक्शन पहिला कोण आहे u. तर u फंक्शन आहे, u ला काय करा du सॉरी इथे पार्शियल डेरिव्हेटिव्ह काय काढून घ्या, डॅबा u अपॉन डॅबा x काढून घ्या.
बघा यू फंक्शनला. तर काय तुमच्याकडे पहिलं 2x² आहे बघा 2x² आहे तर किती तुमच्याकडे 4x, कारण 2 समोर आला आणि 1 ने पॉवर कमी, हा 0 झाला मध्ये -0 प्लस आता x कॉन्स्टंट तर किती z² = 4x प्लस z². परत सेम तुमच्याकडे डॅबा u अपॉन डॅबा y काढा. किती तुमच्याकडे डॅबा u बाय डॅबा y. तर आता पहिल्या टर्म मध्ये 0 मायनस y z इंटू y चं व्हॅल्यू 1 प्लस परत ते y नाहीये तर 0 इक्वल टू टोटल किती आला -z. परत डॅबा u अपॉन डॅबा z काढायचं. तर बघा पहिल्या टर्म मध्ये z नाहीये 0 मायनस दुसऱ्या टर्म मध्ये z आहे तर किती y आणि z चा 1 प्लस आता इथं किती तुमच्याकडे x कॉन्स्टंट आणि z² चा डेरिव्हेटिव्ह किती 2z इक्वल टू -y प्लस 2xz. आले आहे 3 व्हॅल्यू आपल्याकडे. ठीक आहे 3 व्हॅल्यू आल्यानंतर आता आपण काय करू x y z. बघा x इक्वल टू किती आहे तुमच्याकडे 2 sin t. ओके तर याचं काय तुमच्याकडे dx अपॉन dt किती येईल dx अपॉन dt 2 कॉन्स्टंट आहे sin t चा डेरिव्हेटिव्ह किती असतो -cos t, आपण मायनस समोर घेऊया. परत y इक्वल टू किती तुमच्याकडे y इक्वल टू t² मायनस t आणि प्लस 1 तर इक्वल टू dy अपॉन dt किती येईल तुमच्याकडे 2t मायनस 1 आणि 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. सेम आता काय तुमच्याकडे z ची व्हॅल्यू किती आहे 3e−t इक्वल टू सांगा किती येईल आता इथं बघा 3 कॉन्स्टंट dz अपॉन dt काढायचं आहे. तर सांगा किती 3 कॉन्स्टंट e−t चा डेरिव्हेटिव्ह e−t आणि -t चा डेरिव्हेटिव्ह -1 तर हा टोटल किती आला -3 e−t. ओके ह्या सगळ्या व्हॅल्यू आल्या. आता बघा आपला फॉर्म्युला कसा बनतो इथं बघा फॉर्म्युला du अपॉन dt इक्वल टू तर t पर्यंत जाण्यासाठी किती वेग माझ्याकडे हा पहिला वे आहे हा दुसरा वे आहे आणि हा तिसरा वे. बघा u टू x जाऊ शकतो x टू t पहिला किती डॅबा u टू डॅबा x जा आणि नंतर कोण जा dx टू dt प्लस आता कुठे बघा पहिला दुसरा वे काय तुमच्याकडे बघा दुसरा वे काय तुमच्याकडे डॅबा u टू डॅबा y जा आणि नंतर dy टू dt जा प्लस. पण तिसरा वे कोणता आहे तुमच्याकडे की डॅबा u टू डॅबा z जा आणि dz टू कुठे जा आपल्याकडे dt. हा झाला तुमच्याकडे इक्वेशन नंबर 1 म्हणजे हा फॉर्म्युला बनला आपल्याकडे. आता आपण सगळ्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत बघा इथं कोणत्या कोणत्या व्हॅल्यू काढल्या आपण du अपॉन dx ची व्हॅल्यू काढलेली आहे du अपॉन dy ची काढलेली आहे du अपॉन dz ची काढलेली आहे परत dx अपॉन dt dy अपॉन dt आणि dz अपॉन dt या सगळ्या व्हॅल्यू पुट करा. बघा पहिलं काय तुमच्याकडे du अपॉन dt इक्वल टू du अपॉन dx ची व्हॅल्यू किती आहे बघा इथं 4x प्लस z चा स्क्वेअर इंटू आणि t ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे इथं सॉरी dx अपॉन dt किती आहे -2 इंटू cos t प्लस आता पुढे बघा डॅबा u अपॉन डॅबा y ची व्हॅल्यू किती आहे इथं -z इंटू आणि dy अपॉन dt ची व्हॅल्यू किती आहे 2t - 1 प्लस परत सेम लास्टला काय तुमच्याकडं की डॅबा u अपॉन डॅबा z ची व्हॅल्यू किती आहे -y प्लस 2xz आणि नंतर डॅबा z अपॉन डॅबा t ची व्हॅल्यू किती आहे -3e−t. ओके आता आपण काय करूया बघा हा du अपॉन dt सगळं आपल्याला t मध्ये आन्सर आणायचा असेल तर आपण x y z ची व्हॅल्यू पुट करून घेऊया. du अपॉन dt इक्वल टू बघा 4x आहे 4x ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे आता बघा x ची व्हॅल्यू किती आहे 2 sin t तर 2 sin t म्हणजे कोण 2 इंटू sin t प्लस आता z ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे बघा z ची व्हॅल्यू 3e−t चा होल स्क्वेअर झालं पहिला इंटू किती -2 इंटू cos t प्लस परत z ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे इथं क्वेश्चन मध्ये मायनस बघा मायनस z आहे तर -3 इंटू e−t इंटू 2t - 1 लास्टला प्लस परत से -y y ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे y ची व्हॅल्यू मायनस इंटू किती t² - t प्लस 1 -t प्लस किती तुमच्याकडे 2xz प्लस 2 इंटू x ची व्हॅल्यू किती आहे 2 sin t इंटू परत z ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे 3e−t हे झालं ब्रॅकेट क्लोज इंटू किती आहे तुमच्याकडे आता -3 इंटू e−t. ओके आता आपण काय करूया की
डायरेक्ट आता पुट करूया, एवढा सॉल्व्ह करण्यापेक्षा du अपॉन dt ची व्हॅल्यू ऍट अ पॉइंट t इक्वल टू 0. तर कॅल्क्युलेशन करूया, जिथे जिथे t असेल तिथे आपण 0 पुट करूयात. हा तर पहिला याच्यामध्ये बघा इक्वल टू किती येईल तुमच्याकडं, आता इथं बघा पहिला 4 इंटू 2 किती 8 आणि साइन t साइन 0 ओके प्लस 3 इंटू e रेस टू मायनस 0 चा स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इंटू मायनस 2 इंटू कॉस 0 ओके प्लस आता परत इथं काय तुमच्याकडे मायनस 3 इंटू e रेस टू मायनस 0 इंटू किती 2 इंटू 0 मायनस 1 लास्टचा प्लस. आता बघा मायनस मायनस 0 आणि प्लस 1 प्लस परत किती 2 इंटू 2 4 साइन 0 इंटू 3 e रेस टू 0 इंटू परत किती मायनस 3 इंटू e रेस टू 0. आता बघा इथं साइन 0 इथं लिहितो, साइन 0 किती असतो तुमच्याकडं 0, कॉस 0 किती असतो 1 आणि e रेस टू 0 किती असतो 1. ठीक आहे, या व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आता. तर काय तुमच्याकडे du अपॉन dt ऍट अ पॉइंट t इक्वल टू 0. आता बघा साइन 0 किती झाला 0 म्हणजे किती टोटली 0 इंटू 8 0 झाला पूर्ण प्लस आता 3 इंटू e रेस टू 0 किती तुमच्याकडे 1 आला ओके हा ब्रॅकेट मध्ये इंटू मायनस 2 इंटू परत कॉस 0 ची व्हॅल्यू किती 1 प्लस परत मायनस 3 इंटू e रेस टू 0 किती तुमच्याकडे 1 इंटू किती 2 इंटू 0 बघा 2 इंटू 0 मायनस 1 दिस प्लस लास्ट ला आता किती तुमच्याकडे हा मायनस ने मल्टिप्लाय करायचा तर हा मायनस 1 बघा हा मायनस आहे ना हा प्लस मायनस 1 आणि प्लस आता 4 इंटू साइन 0 म्हणजे हा बघा साइन 0 झाला तर टोटल 0 झाला इंटू बघा सगळ्याला मल्टिप्लाय काय तुमच्याकडं किती मायनस 1 आणि हा तुमच्याकडे मायनस 1 आणि या सगळ्याला मल्टिप्लाय किती तुमच्याकडे मायनस 3. ओके कॅल्क्युलेशन करूया आता. यस तर कॅल्क्युलेशन किती आहे तुमच्याकडं 3 इंटू 1 मायनस 2 किती झाला मायनस 6 प्लस आता हा मायनस 3 इंटू मायनस 1 किती झाला प्लस 3 आणि लास्टचा किती मायनस 3 आणि मायनस 1 मायनस 3 किती झाला तुमच्याकडं मायनस 4. तर टोटल बघा मायनस 6 प्लस 3 तर किती मायनस 10 आणि प्लस 3 किती तुमच्याकडं मायनस 7. ओके हे झालं तुमच्याकडे आन्सर ऍट अ पॉइंट काय du बाय dt ऍट अ t इक्वल टू 0. ठीक आहे, याच्या कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. कुठं कॅल्क्युलेशन जर तुम्ही ज्यावेळेस सॉल्व्ह करणार त्यावेळेस कुठं मिस्टेक झाली असेल तुम्ही बघा. आता मी काय आन्सर बघितलं नाही पण तुम्ही हे लास्टला काय बघा इथं सॉल्व्ह करण्यापेक्षा डायरेक्ट टीची व्हॅल्यू पुट केली जे आन्सर येईल ते आपण करू शकतो. ठीक आहे, तर हा आला तुमच्याकडे आन्सर. आता पुढचा लास्टचा क्वेश्चन आहे. या क्वेश्चन मध्ये काय तुमच्याकडे u इक्वल टू किती आहे tan इनवर्स y अपॉन x अँड x इक्वल टू किती आहे e रेस टू t मायनस e रेस टू मायनस t नंतर y किती आहे तुमच्याकडे e रेस टू t प्लस e रेस टू मायनस t. ओके याचा मिनिंग काय झाला बघा मेन u फंक्शन आहे तो कशामध्ये आहे x आणि y मध्ये. आता x फंक्शन कशामध्ये आहे t मध्ये आणि y फंक्शन कशामध्ये आहे t मध्ये. तर आता आपण काढून घेऊया एक एक व्हॅल्यू. तर इथं बघा डॅबा u अपॉन डॅबा x काढायचा आहे. तर इथं बघा tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो tan इनवर्स x चा डेरिव्हेटिव्ह d बाय dx इक्वल टू 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर. ओके तर सेम काय तुमच्याकडे बघा tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह किती 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर म्हणजे कोण y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर झाला. मेन फंक्शन कोण आहे tan इनवर्स. आता बघा मध्ये कोण आहे y अपॉन x. तर y अपॉन x मध्ये y कॉन्स्टंट राहील आणि 1 अपॉन x चा डेरिव्हेटिव्ह किती मायनस 1 अपॉन x स्क्वेअर. तर फक्त सॉल्व्ह करायला काय तुमच्याकडे x इंटू x स्क्वेअर आणि हा वरती जाईल म्हणजे किती तुमच्याकडे x स्क्वेअर अपॉन 1 x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. हा एवढा पार्ट सॉल्व्ह केला मी. काय केलं की बघा याच्या खाली काही म्हणजे 1 असतो 1 इंटू x स्क्वेअर 1 इंटू y स्क्वेअर हा x स्क्वेअर वरती गेला आणि इथं काय राहिलं तुमच्याकडे मायनस y इंटू x स्क्वेअर. तर x स्क्वेअर कॅन्सल तर डॅबा u अपॉन डॅबा x इक्वल टू किती मायनस y अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. ही पहिली व्हॅल्यू आली. सेम आता काय करायचं आपल्याला डॅबा u अपॉन डॅबा y काढायचं. सेम tan इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह किती असतो परत 1 अपॉन 1 प्लस x स्क्वेअर म्हणजे कोण y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर. आणि सेम आता काय करायचं आपल्याला अँगल कोण आहे y अपॉन x. y अपॉन x मध्ये 1 अपॉन x कॉन्स्टंट आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. याला जर सॉल्व्ह केला मी एवढा पार्ट कसा सॉल्व्ह करतो याच्या खाली काही म्हणजे 1 आहे बघा हा 1 इंटू x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आणि हा तुमच्याकडे x स्क्वेअर वरती जातो.
ओके इंटू काय आला तुमच्याकडे 1/x. हा x एक कॅन्सल झाला तर राहिला तुमच्याकडे काय डाबा u अपॉन डाबा y इक्वल टू किती x अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. डाबा u बाय डाबा x ची पण डाबा u अपॉन डाबा y ची पण व्हॅल्यू आली. आता बघा t मध्ये काढूया. तुम्हाला x इक्वल टू किती आहे e रेस टू t मायनस e रेस टू मायनस t. इथून मी जर काढला dx अपॉन dt तर किती येईल तुमच्याकडे बघा e रेस टू डेरिव्हेटिव्ह e रेस टू t मायनस. आता e रेस टू मायनस t चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू मायनस t आणि नंतर -1. ठीक आहे मायनस टी चा डेरिव्हेटिव्ह -1 जर मी केला तर e रेस टू t आणि हा मायनस मायनस प्लस झाला तर e रेस टू मायनस t. सेम y इक्वल टू किती आता e रेस टू t मायनस प्लस e रेस टू मायनस t. ओके परत सेम dy अपॉन dt काढला तर इथं काय तुमचा e रेस टू t चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू t प्लस e रेस टू मायनस t चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू मायनस t इंटू मायनस t चा डेरिव्हेटिव्ह -1. त्याला जर सॉल्व्ह केला तर e रेस टू t मायनस e रेस टू मायनस t. ओके ही व्हॅल्यू आली. आता आपण व्हॅल्यू पुट करून घेऊया. बघा व्हॅल्यू पुट करूया काय तुमच्याकडे आता du अपॉन dt चा फॉर्म्युला काय येईल किती बघा पहिले डाबा u अपॉन डाबा x dx अपॉन dt प्लस d डाबा u अपॉन डाबा y dy अपॉन dt. चला व्हॅल्यू पुट करूया. डाबा u अपॉन डाबा x व्हॅल्यू किती आली -y अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इंटू dx अपॉन dt ची व्हॅल्यू किती आली e रेस टू t प्लस e रेस टू मायनस t. ओके नंतर बघा प्लस परत डाबा u अपॉन डाबा y ची व्हॅल्यू किती आलेली आहे x अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अँड परत इथे किती तुमच्याकडे dy बाय dt ची व्हॅल्यू किती आलेली आहे e रेस टू t मायनस e रेस टू मायनस t. ठीक आहे याला फक्त आता सॉल्व्ह करूया. आता सॉल्व्ह करायचं कसं की सगळ्या आन्सर आपल्याला कशामध्ये आणायचं आहे t मध्ये आणायचं. तर t मध्ये कसं आणणार आपण तर इथं बघा y ची व्हॅल्यू किती आहे तुमच्याकडे आता x ची आणि y ची व्हॅल्यू पुट करूया. तर x ची व्हॅल्यू किती आहे दिस आणि y ची व्हॅल्यू दिस. तर पुट करा इथं मायनस y ची व्हॅल्यू किती आहे बघा e रेस टू t प्लस e रेस टू मायनस t अपॉन इथं किती तुमच्याकडे e रेस टू आता किती आहे e रेस टू t आणि x ची व्हॅल्यू काय e रेस टू t मायनस e रेस टू मायनस t चा होल स्क्वेअर नंतर प्लस y स्क्वेअर म्हणजे किती तुमच्याकडे e रेस टू t प्लस e रेस टू मायनस t चा होल स्क्वेअर. बघा सगळं आन्सर आपल्याला t मध्ये आणायचं आहे. तर इंटू काय तुमच्याकडे e रेस टू t प्लस e रेस टू मायनस t प्लस परत सेम आता काय तुमच्याकडे इथं x ची व्हॅल्यू किती आहे e रेस टू t मायनस e रेस टू मायनस t अपॉन परत x स्क्वेअर ची व्हॅल्यू किती तुमच्याकडे x स्क्वेअर किंवा आपण सेपरेट सॉल्व्ह करू शकतो काय इथं बघा x अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर ची व्हॅल्यू सेपरेट सॉल्व्ह करा t मध्ये. आणि आता आपण काय करू याच्यामध्ये की सेपरेट काढून घेऊया. बघा जागा पुरत नाहीये तर आपण काय करूया सेपरेट बघा सेपरेट कुणाची व्हॅल्यू काढायची आपल्याला पहिली -y अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आणि नंतर काढूया आपण x अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. तर बघा पहिला -y अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर ची व्हॅल्यू काढली तर -y बघा -y ची व्हॅल्यू किती दिलेली आपल्याला e रेस टू t प्लस e रेस टू मायनस t परत x स्क्वेअर म्हणजे कोण x ची व्हॅल्यू ही आहे x स्क्वेअर आणि ही y स्क्वेअर. बघा a प्लस b चा स्क्वेअर म्हणजे काय a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. तर बघा e t आता हा a झाला आणि हा b झाला तर e t चा स्क्वेअर म्हणजे कोण e रेस टू 2t मायनस 2 इंटू e रेस टू t इंटू e रेस टू मायनस t प्लस e रेस टू 2t चा स्क्वेअर म्हणजे काय बघा इथं तुमच्याकडे e रेस टू मायनस t आहे याचा जर स्क्वेअर करायचं तर याला म्हणतो आपण e रेस टू मायनस 2t. e रेस टू t असेल आणि त्याचा स्क्वेअर जर करायचं तर e रेस टू 2t. ओके मग अशा पद्धतीने आपण हे सॉल्व्ह केलं. परत सेम y चा स्क्वेअर म्हणजे काय e रेस टू 2t प्लस 2 e रेस टू t e रेस टू मायनस 2t आपण हे सॉल्व्ह केला. इथं मायनस होता म्हणून मायनस. आता बघा हा मायनस वाली टर्म आणि प्लस वाली टर्म कॅन्सल झाली तर मायनस काय राहिलं तुमच्याकडं e रेस टू t प्लस e रेस टू मायनस t अपॉन किती e रेस टू 2t आणि e रेस टू 2t हे झालं तुमच्याकडं 2 टाइम्स e रेस टू 2t यस 2 टाइम्स e रेस टू मायनस 2t. एवढा पार्ट आला आपल्याकडे. कशाची व्हॅल्यू आलेली -y अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. आता दुसरी कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला x अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर ची व्हॅल्यू काढायची. सेम करा x ची व्हॅल्यू किती आहे e रेस टू t मायनस e रेस टू मायनस t अपॉन परत सेम x स्क्वेअर म्हणजे कोण e रेस टू t मायनस e रेस टू मायनस t चा स्क्वेअर प्लस e रेस टू t मायनस सॉरी इथं प्लस e रेस टू मायनस t चा स्क्वेअर. सेम आपण जो इथं केलं तेच इथे येईल काय तुमच्याकडे e रेस टू t मायनस e रेस टू मायनस t अपॉन e रेस टू मायनस 2t सॉरी इथे e रेस टू 2t
नंतर किती -2 इंटू ई रेस टू टी ई रेस टू मायनस टी प्लस ई रेस टू 2t मायनस 2t. ठीक आहे. आता याला ए म्हणणार याला बी म्हणणार. ए स्क्वेअर म्हणजे हा ए स्क्वेअर -2ab दिस आणि बी स्क्वेअर प्लस सेम याचा ई रेस टू 2t प्लस 2 टाइम्स किती ई रेस टू टी इंटू ई रेस टू मायनस टी आणि काय तुमच्याकडे प्लस लास्टला ई रेस टू मायनस 2t. ओके. हा मायनस आणि हा प्लस निघून गेला. राहिला काय तुमच्याकडे ई रेस टू टी मायनस ई रेस टू मायनस टी इंटू किती ई रेस टू 2t किती टाइम आता हा एक आणि हा प्लस किती 2 टाइम्स प्लस किती 2 टाइम्स ई रेस टू मायनस 2t. ही कशाची व्हॅल्यू आली x अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. सेम लास्टला बघा du अपॉन dx ची व्हॅल्यू काय होती तुमच्याकडे सॉरी dt ची व्हॅल्यू किती होती तर मायनस y अपॉन म्हणजे किती मायनस ई रेस टू टी प्लस ई रेस टू मायनस टी अपॉन किती आला तुमच्याकडे 2 इंटू ई रेस टू 2t प्लस 2 ई रेस टू मायनस 2t इंटू. ओके. परत बघा इथं काय आलं होतं आपल्याकडे इथं लास्टला हा ही याची व्हॅल्यू आपण पुट केलेली आहे. आता व्हॅल्यू कोणाची पुट करायची आपल्याला हे दिस तर हे किती आलं तुमच्याकडं ई रेस टू टी प्लस ई रेस टू मायनस टी प्लस परत साहेब एक्स अपॉन वाय ची व्हॅल्यू किती काढली आपण ई रेस टू टी मायनस ई रेस टू मायनस टी अपॉन 2 ई रेस टू 2t प्लस 2 ई रेस टू मायनस 2t इंटू. आता इथं काय तुमच्याकडे ई रेस टू टी मायनस ई रेस टू मायनस टी हा झाला तुमच्याकडे आन्सर. ओके. बघा इथं आपण एक व्हॅल्यू काढल्या आणि याच्यामध्ये पुट केल्या तर हा झाला तुमच्याकडे लास्टचा आन्सर du अपॉन dt ची व्हॅल्यू. ठीक आहे. थँक्यू सो मच.